नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज माघ शुक्ल द्वादशी शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आकिफ रेशमवालाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून सुवर्ण पदक. ओळा माजिवडा मतदारसंघामध्ये 3 तरण तलावांचं भूमिपूजन आणि आईस फॅक्टरी जवळचा TMTचा बस थांबा हटवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या एका माजी नगरसेविकेचं परिवहन सेवेला पत्र. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. 12वीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ठाणे वार्ता परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. आजपासून 12वीची परीक्षा सुरू झाली. परीक्षेच्या दृष्टिकोनातून विभागीय मंडळाकडून जोरदार तयारी करण्यात आली. आज पहिलाच पेपर असल्यानं विद्यार्थी परीक्षा केंद्रावर 10 मिनिटं अगोदरच पोहोचत आहेत. बोर्डाच्या सूचनांचं तंतोतंत पालन केलं जात आहे. परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था सांगण्यात येते. तसंच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचा MBBSचा विद्यार्थी आकिफ रेशमवाला यानं राज्यस्तरावर प्रथम येत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून सुवर्ण पदक पटकावलंय. आकिफला जनरल मेडिसिन्स या विषयात सुवर्ण पदक मिळालंय. तो महाविद्यालयात देखील प्रथम आला असून प्रसूती, स्त्रीरोगशास्त्र आणि बालरोग या विषयात त्याला विशेष प्रावीण्य प्राप्त झालंय. आकिफ रेशमवाला याला महाविद्यालयातील पहिल्या वर्षापासूनच विशेष प्रावीण्य मिळालंय. पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी त्याला महाविद्यालयीन स्तरावरील सुवर्ण पदक मिळालं होतं. MBBSच्या पहिल्या वर्षी तो राज्यातून 5वा आला होता. 4ही वर्षात त्यानं अव्वल शैक्षणिक कामगिरी बजावली. MBBSच्या 4थ्या वर्षी त्याला 75.78% गुण प्राप्त झाले होते. आकिफ मूळचा मुंबईचा असून आता त्यानं नीट PG या प्रवेश परीक्षेच्या तयारीवर आपलं लक्ष केंद्रित केलंय. जनरल मेडिसिन या विषयातील सुवर्ण पदक मिळाल्यानं तो खूप आनंदी झालाय. परिश्रमाचं चीज झालं अशी प्रतिक्रिया आकिफनं व्यक्त केली. नियमित केलेला अभ्यास, रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टरांसोबत काम करताना मिळणारा अनुभव याचा फायदा झाल्याचं देखील आकिफ याने सांगितलं. आकिफ हा अतिशय हुशार आणि मेहनती विद्यार्थी आहे. वेगवेगळ्या प्रश्नमंजुषा स्पर्धात देखील त्यानं यशस्वी सहभाग घेतलाय. त्याच्या या यशामुळं आम्ही सगळे समाधानी आहोत असं प्रतिपादन राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर राकेश बारोट यांनी केलंय. महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, किंबहुना त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशानं ठाणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाअंतर्गत धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेअंतर्गत कळवा, मुंब्रा, दिवा विभागातील एकूण 2787 पात्र महिलांना शिवणयंत्र आणि घरघंटीचं प्रातिनिधिक स्वरूपातील वाटप खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेअंतर्गत आज कळवा, मुंब्रा, दिवा विभागातील एकूण 2787 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कळवा विभागातील एकूण 543 महिला शिवणयंत्रासाठी तर 590 महिला या घरघंटीसाठी पात्र ठरल्या. मुंब्रा विभागातील 508 महिला या शिवणयंत्रासाठी तर 407 महिला या घरघंटीसाठी पात्र ठरल्या.
दिवा विभागातील 363 महिला शिवणयंत्रासाठी तर 376 महिला घरघंटीसाठी पात्र आहेत. एकूण 1414 महिलांना शिवणयंत्र तर 1373 महिलांना घरघंटीचं वाटप केलं जाणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी नमूद केलंय. महिलांनी घरी राहून शिलाई मशीन तसंच घरघंटीच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय या योजनेच्या माध्यमातून करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात कळवा, मुंब्रा, दिवा या विभागातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असून ठाणे शहरातील महिलांना लवकरच याचं वाटप केलं जाणार आहे, याची त्यांनी नमूद केलं. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नानं आणि महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार यंत्रसामुग्री वाटप योजनेचा कार्यक्रम खारेगाव इथं आयोजित करण्यात आला होता. महिलांना स्वयंरोजगाराला चालना मिळणं, महिलांचं जीवनमान सुधारणं आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणं, महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांना आत्मनिर्भर बनवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी नमूद केलं. महिलांनी घरी राहून शिलाई मशीन तसंच घरघंटीच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय या योजनेच्या माध्यमातून करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात कळवा, मुंब्रा, दिवा विभागातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असून ठाणे शहरातील महिलांना लवकरच याचं वाटप केलं जाणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी नमूद केलं. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्तानं ओवळा माजिवडा मतदारसंघात आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि विशेष निधीतून 3 ठिकाणी तरण तलावांचं भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. कळवा, कोपरी आणि वर्तकनगर या भागामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी ऑलिम्पिक साईज तलावाचं आणि आधुनिक जिमचं बांधकाम करण्यात आलं. शहराच्या इतर भागात देखील नागरिकांना त्यांच्या जवळच स्विमिंग पूल असावेत अशी प्रताप सरनाईक यांची संकल्पना आहे. त्यानुसार कॉस्मॉस होरायझन लगत असलेल्या सुविधा भूखंडावर बेथानी हॉस्पिटलच्या मागील बाजूस वाघबीळ गाव, प्लॅटिनम चौक, कासारवडवली या 3 ठिकाणी सरनाईक यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा झाला. या ठिकाणी जलतरण तलाव आणि जिम बांधण्यात येणार असून त्या ठिकाणी स्वागत कक्ष, चेंजिंग रूम, शौचालय, स्टोअर रूम आणि फिल्ट्रेशन प्लांट बसवण्यात येणार आहेत. ठाणे शहरामध्ये लोकसंख्या झपाट्यानं वाढत असून नागरिकांसाठी घोडबंदर रोड इथं जलतरण तलाव आणि त्याच ठिकाणी आधुनिक जिम देखील बांधण्यात यावी अशी मागणी सरनाईक यांनी केली होती. त्याला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. घोडबंदर रोड इथं स्विमिंग पूल बांधण्यासाठी शासनाकडून प्रत्येकी 10 कोटी रुपये निधी मंजूर झाला. शहरात स्विमिंग पूल तयार झाल्यास विद्यार्थी आणि तरुणांच्या क्रीडा गुणांना वाव मिळेल आणि त्यातून नवीन जलतरणपटू निर्माण होतील. तिथंच जिम असल्यास पोहणं आणि शारीरिक व्यायाम दोन्ही गोष्टी साध्य होतील. त्यामुळं सर्व अर्थानं शहराच्या वेगवेगळ्या भागात होणारे हे स्विमिंग पूल आणि त्याच ठिकाणी अत्याधुनिक जिम्नॅशियम असले तर सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीनं ते खूपच महत्त्वाचं ठरणार असल्याचं देखील आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही लगेचच परत येतोय. कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता.
ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. मध्यरात्री गायब केल्याच्या घटनेचा तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर परिवहन प्रशासनानं जनभावनेची दखल घेऊन पुन्हा पूर्वीच्याच ठिकाणी TMTचा बस थांबा बसवला. या संदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी ठाणे महानगरपालिका परिवहन समितीचे आभार मानले. आईस फॅक्टरी इथं अनेक वर्षापासून TMT बसचा थांबा असून तिथं शालेय विद्यार्थी, रहिवासी आणि नागरिकांची चढ उतार होत असते. नौपाड्यात ये जा करण्यासाठी हा बस थांबा अतिशय महत्त्वाचा होता. हा थांबा गायब करण्यात आला होता. याबाबत संजय वाघुले यांनी तातडीनं परिवहन प्रशासनाकडे आवाज उठवून पूर्वीच्याच ठिकाणी थांबा बसवण्याची मागणी केली होती. तसंच CCTVद्वारे समाजकंटकांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. कॅडबरी जंक्शनच्या पुलाखाली हा पळवलेला बस थांबा सापडला होता. अखेर परिवहन प्रशासनानं दखल घेऊन काल पुन्हा पूर्वीच्याच ठिकाणी बस थांबा बसवलाय. तसंच या प्रकरणात बस स्टॉप मागील मालमत्ता धारकाचं या कोणत्या विकासकाचे हितसंबंध आहेत याची पोलिसांमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांनी या प्रश्नावर श्रेयवादाची लढाई सुरू केली. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष अशा सर्वांनीच हा थांबा आपल्यामुळे पुन्हा या ठिकाणी आल्याचा दावा केलाय. मुख्य म्हणजे भारतीय जनता पक्षाने हा दावा केला असला तरी भारतीय जनता पक्षाच्या एका माजी नगरसेविकेनेच हा थांबा हटवण्यासाठी परिवहन सेवेला पत्र दिल्याचं देखील पुढे आलंय. या प्रकरणी शिवसेनेनं चोर शोधण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. खारेगाव इथल्या शिवबा सामाजिक संस्था आणि अभिजित पवार मित्र परिवारानं एका बालशाहिराचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं पारसिक नगर इथं शाहिरी कवन आणि मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शाहीर देवानंद माळी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील काही घटनांचा आधार घेऊन पोवाडे सादर केले आणि उपस्थितांच्या अंगात वीरश्री संचारवली. पोवाडे सादर करणारे देवानंद माळी हे फक्त पोवाडे सादर न करता नवीन शाहिरांना शास्त्रोक्त प्रशिक्षण विनामूल्य देत असतात. त्यांच्याच कलापथकात हर्षवर्धन हा बालशाहीर 12 वर्ष वयाचा चिमुरडा अत्यंत उत्कृष्टपणाने आणि तडफेनं शिवपोवाडा सादर करीत असल्याचं पाहून अभिजित पवार यानं या मुलाच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी स्वीकारली. अगदी या बालशाहिराला परदेशात शिक्षण घ्यायचं असलं तरीही तो सर्व खर्च संस्थेच्या माध्यमातून करण्यात येईल असं जाहीर करून अभिजित पवार यांनी 50,000चा धनादेश देखील यावेळी प्रदान केलाय. वेसावा कोळी महिला सामाजिक संस्था आयोजित मुंबई कोळी सी फूड फेस्टिवलमध्ये मी भूमिपुत्र या सी फूड स्टॉलला एक स्पेशल स्टॉलचा पुरस्कार देण्यात आला. मी भूमिपुत्र या भूमिपुत्र खाद्य संस्कृती स्टॉलच्या उपक्रमाच्या माध्यमातून भूमिपुत्र खाद्य संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार हा एकच ध्यास हे ब्रीदवाक्य घेऊन वर्सोवा कोळी महिला सामाजिक संस्था तसंच वर्सोवा कोळीवाडा इथल्या जमीन हक्कासाठी लढणाऱ्या रणरागिणी मायमाऊली महिला आयोजित मुंबई कोळी सी फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध नाविन्यपूर्ण तसंच पारंपरिक खाद्यपदार्थ तयार करून खाद्यप्रेमींच्या जिभेची चव भागवण्यासाठी सुशिक्षित तरुण भूमिपुत्रांनी आपल्या परीनं भूमिपुत्र समाजासाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला. आपल्या समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे, आपलं योगदान दिलं पाहिजे ही भावना प्रत्येकाच्याच मनात असते. भूमिपुत्र समाजाची स्वतःची अशी ऐतिहासिक संस्कृती आहे, परंपरा आहे, स्वतःचे लोकसंगीत आहे, स्वतःची लोकगीतं आहेत, स्वतःची पारंपरिक वेशभूषा देखील आहे, सण समारंभ साजरे करण्याच्या पारंपरिक चालीरीती देखील आहे, स्वतःची विशिष्ट अशी खाद्य संस्कृती आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता आणि याबाबत एक वाक्यता झाल्यावर आपण आपापल्या परीनं असं काहीतरी जरूर करूया की जे आपण स्वतः करू शकतो, जे आपल्याला आपला नोकरी धंदा सांभाळून जसा वेळ मिळेल तसं करता येईल आणि ते करून आपल्याला प्रत्येकालाच आपण एकत्र असण्याचा आनंद अनुभवता येईल आणि समाजासाठी आपण योगदान दिलं याचं समाधान देखील मिळेल. याच संकल्पनेतून मी भूमिपुत्र या फूड स्टॉलचा जन्म आणि त्याचा उद्देश हाच आहे.
आमच्याप्रमाणेच वेगवेगळ्या कोळीवाडे, गावठाण, आदिवासी पाडे इथल्या इतरांनाही एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा, याच भावनेतून हे पाऊल आम्ही उचलित आहोत. हा उपक्रम जर संधी मिळाली तर प्रत्येक कोळीवाड्यात राबवण्याचा संपूर्ण टीमचा मानस आहे. भूमिपुत्र खाद्य संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार हा एकच ध्यास. या उपक्रमात रुद्रेश कोळी, वैभव ठाणेकर, सुमित नाखवा, मिनेश कोळी, अनिकेत ठाणेकर, निशांत पाताडे, मयुरेश कोळी, विक्रांत ठाणेकर, अमित कोळी, प्रणित कोळी, मितेश कोळी या तरुण भूमिपुत्रांचा समावेश आहे. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगानं मतदान टक्केवारी वाढवण्याकरता व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याबाबत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगानं ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण आणि ठाणे या लोकसभा मतदारसंघाकरता स्वतंत्र स्वीप नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यामार्फत तसंच जिल्हा कार्यालयातर्फे मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरता मतदार जनजागृतीचे वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत. मतदार राजा जागा हो, मतदानासाठी सज्ज हो या कार्यक्रमाचा शुभारंभ विवियाना मॉल इथं करण्यात आला. तसंच कोरम मॉलमध्ये संगीत संध्या आणि प्रश्नमंजुषा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आलं. मतदार नोंदणीकरता नमुना नंबर 6चे अर्ज तसंच व्होटर हेल्पलाईनबाबत माहिती देण्यात आली. उपस्थित नागरिकांना मतदार नोंदणीविषयी प्रश्न विचारण्यात आले आणि मतदार जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले कप वितरित करण्यात आले. या कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत 12वी गुरुत्व वाहिनीचं कटाई नाका ते शील टाकी इथं तातडीचं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यामुळं गुरुवार 22 फेब्रुवारी 24 रात्री 12 ते शुक्रवार 23 फेब्रुवारी 2024 रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शटडाऊन कालावधी ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा प्रभाग क्रमांक 26 आणि 31चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये, वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किशननगर नंबर 2, नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत, खालचा गाव इथला पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी असं आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आलंय. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आकिफ रेशमवालाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून सुवर्ण पदक. ओळा माजिवडा मतदारसंघामध्ये 3 तरण तलावांचं भूमिपूजन आणि आईस फॅक्टरी जवळचा TMTचा बस थांबा हटवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या एका माजी नगरसेविकेचं परिवहन सेवेला पत्र. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसाच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.